गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय। तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने। हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय। तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने। संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही। तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने। एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संत, पूर्ण करीती मनोरथ। तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने। विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहित पानिमण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कल्जनेत्रं, सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोधरार्थावतारम, कलंकांक तेजोदि कामोदि वक्रम, खलानीश वादापणोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दुःखभंजन मारुती नंदन, हे दुःखभंजन मारुती नंदन, सुनीला मेरी पुकार पवन हे
शरण जी हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासवटा. श्रीराम राम रामेति रमे राम मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. कैलास राणा शिवचंद्रमवळी, फणेंद्रमाथा मुकुटो जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग, ज्यांचा भंग, ज्यांची दिव्य अक्षर या श्रवण सुखाच्या करिता आपल्या समोर गाऊन वाचून दाखवलेली आहेत. या वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं अलौकिक अशा स्वरूपाचं कार्य ज्या संतांनी केलं, तर ज्ञानोबारायांपासनं तर निळोबारायांपर्यंत तत्कालीन सगळ्या संतांचं विशेष अशा स्वरूपाचं योगदान आपल्या वारकरी संप्रदाय करताय. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना अवघड असणारं ज्ञान, गुही असणारं ज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान रुजावं, पचावं, या दृष्टीनं ज्यांनी अवघड असणारं अगदी सोप्या भाषेत तुमच्या माझ्या समोर प्रतिपादन केलं. 13व्या शतकामध्ये झालेली जी क्रांती आहे, अगदी ज्ञानोबारायांचा अवतार, नामदेवरायांचा अवतार, आणि ज्यांचा अभंग आपल्या समोर घेतलाय, शांती ब्रह्मश्री क्षेत्र पैठण निवासी नाथ महाराज, नाथ महाराजांचा सुद्धा जो अवतार तुमच्या माझ्या मानव जन्माच्या सार्थकतेकरिता झाला. अवघड असणारं ज्ञान ज्यांनी तुमच्या माझ्याकरिता अगदी सोप्या भाषेत प्रगट केलं ना, त्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा नाथ महाराज तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाच्या मानव जन्माच्या सार्थकतेकरिता ज्या भगवत प्राप्तीची आवश्यकता तुम्हाला मला प्रत्येकाला आहे, ती भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी होणार याचा अतिशय सोपा उपाय नाथ महाराज या अभंगाच्या द्वारा सांगतात. विठ्ठल विठ्ठल इथला आवाज द्या. मला ते भोंग्यांचा आवाज येतो, पण मला इथला आतला आवाज द्या. हॅलो द्या, ही मागची बॉक्स आहे. हॅलो द्या, हॅलो इकोचा टच द्या. हॅलो हॅलो. विठ्ठल विठ्ठल अवघड असणारं ज्ञान ज्यांनी तुमच्या माझ्याकरता प्रगट केलं सोप्या भाषेमध्ये, ते शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा नाथ बाबा तुम्हाला मला खऱ्या अर्थानं ईश्वर प्राप्तीचा सोपा उपाय सांगतात. काय सांगतात ऐका. हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय. काय उपाय? धरावे संतांचे ते पाय. या विश्वामध्ये एक संतच असे असतात तर ते तुम्हाला मला अशी भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतात. खऱ्या अर्थानं ही प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते संत आहेत. नाथ महाराज म्हटले त्या संतांचे चरण धरा, त्या संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. नक्की ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. या संसार रूपी सागरामध्ये रात्रंदिवस कष्ट करतो आपण, पण ज्या भगवत प्राप्तीची इच्छा तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये आहे, ओ महाराज आम्हाला हा भवसिंधू म्हणजेच संसार आम्हाला तरून जायचंय, तरायचं आम्हाला. मग तरण्याचा मार्ग कोणता आहे? महाराज म्हटले संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. संतांचे चरण धरल्याच्या नंतर हा भवसिंधू सुद्धा सहजपणे आपण तरून जाल. हे जाण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ना ते सुद्धा संतच आहेत. मग आम्हाला कोणाचा तरी पुरावा द्या. कोण सांगत का ईश्वर प्राप्ती करता संत, संतांचे चरण हे सगळ्यात सोपं साधन आहे. नाथ महाराज म्हटल्या रे हे मी नाही सांगत,
साक्षात वेद प्रमाणे वेद प्रमाण वेद सुद्धा भगवान परमात्मा सांगतात काय संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ओ नाथ महाराज म्हटले या विश्वामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्वाभाविक काही इच्छा असतात अपेक्षा असतात. तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये जे काही मनोरथ असतात हे मनोरथ सुद्धा पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे असतं ते सुद्धा संतच असतात. एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भजन करा विठ्ठल विठ्ठल खर तर संत चरणाचा महिमा नाथ महाराज अभंगाच्या द्वारा आपल्या समोर प्रतिपादन करतायत. जाणीवपूर्वक संत चरणाचाच महिमा मला आपल्या समोर मांडायचा. याचं कारण एवढा भव्य दिव्य नामयज्ञ जो संपन्न होतो गेली 40 वर्षापासून तो एका संतांच्या पुण्यस्मरणार्थ केला जातोय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपलं जीवन सुखी समाधानी आनंदी जे आहे ना याला उपकार कोणाचा असेल तर ज्या संतांचा पदस्पर्श ज्या संतांचं वास्तव्य आपल्या सगळ्या ग्रामभूमीमध्ये झालं. मला असं वाटतं संतांचा सहवास लाभला का मानव जन्माची सार्थकता होते. म्हणून संत चरणाचं आणखी काय महात्म्य आहे ते नाथ महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्या समोर प्रगट करतायत. माझ्या बुद्धीनं मला आपल्या समोर आणखी राहिलेल्या संकल्पित वेळेमध्ये बरोबर निर्धारित समयामध्ये 7:45 वाजता सुरू केलंय तर बरोबर 10 वाजता संपवण्याची जबाबदारी माझी आहे. मला सूचनाच होती का वेळेत या. मी 6:30ला आलेलो आहे आणि म्हणून अधिकचा वेळ आपला घेणार नाहीये. पण ज्या संत सहवासाचं ज्या संतांच्या सहवासामध्ये आपल्याला देवाचं भजन घडतंय त्या संतांचं काहीस महात्म्य आपल्या समोर प्रतिपादन करावं या अनुषंगानं नाथ महाराजांच्या अभंगावरती थोडंसं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी ज्या निमित्तानं उपस्थित आहोत ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्य पावन क्षेत्रामध्ये थोर साधू संतांच्या महंतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्य पावन क्षेत्रामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक कारण वरून आले अखिल गुणनिधान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं गेली 40 वर्षापासून ज्या पुण्यात्म्याचं स्मरण आपण करताय खऱ्या अर्थानं जो अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज श्री ज्ञानेश आहे ना पारायण नाहीये हरकत नाही. अखंड हरिनाम सप्ताह ज्या पुण्यात्म्याच्या पुण्यतिथीच्या माध्यमातून संपन्न होतोय ते तुमचं माझं आपण पर्व सर्वांचं श्रद्धास्थान स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी हरिभक्ती परायण यादव स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समापन्न होणारा हा 8 दिवसीय कीर्तन महोत्सव नामयज्ञ. खरं तर वैकुंठवासी हरिभक्ती परायण वामन आनंद महाराज काळे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या कृपाशीर्वादानं हरिभक्तीपरायण भिकाजी महाराज विक्रमजी महाराज काळेसर यांच्या प्रेरणेनं व समस्त ग्रामस्थ मंडळी कालवी मग गावामध्ये सेवा करणारी सगळी वारकरी संप्रदायाची श्रद्धावान असणारी वारकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी माता भगिनी पुरुष वर्ग प्रत्येकाचं अनमोल अशा स्वरूपाचं योगदान गेली 40 वर्षापासून या नामयज्ञामध्ये आहे. म्हणून सर्वांच्या चरणावरती विनम्र अशा स्वरूपाचं अभिवादन या ठिकाणी करतो. खरं तर 40 वर्षाची परंपरा आहे आपल्या या नामयज्ञाला आहे. खूप मोठा भक्ती महोत्सव आहे. परमार्थाची श्रीमंती जर म्हणाल तर मला असं वाटतं मंडपामध्ये प्रवेश करतानाच ती जाणवते का ज्या भूमीमध्ये ज्या संतांच्या सहवासात ज्या संतांचं स्मरण आपण करतो ना खरं तर त्यांनी तुम्हाला मला दिलेली ही परमार्थाची श्रीमंती आहे.
अरे तुमच्या माझ्याजवळ पैसा प्रॉपर्टी बंगला गाडी माडी शेतीवाडी सगळं असेल पण एक देवाचं भजन नसेल तर मग तुमचं माझं जीवन व्यर्थ आहे. काय थोरपण जाया भेटे काय थोरपण जाया भेटे काय थोरपण जाया भेटे काय थोरपण जाया भेटे पवन येते भजन प्रभात काय थोरपण जाया भेटे काय थोरपण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. महाराज म्हटले बाबा रे आपल्या जवळ पैसा असेल प्रॉपर्टी असेल सगळं वैभव असेल पण देवाचं नाम साधना जीवनात नसेल तर काय थोरपण. काय म्हणतात त्याला काडी लावायची. आगी लागो तया सुखा तुकोबर आहे सांगतात आगी लागो तया सुखा जेने हरी नाही जेने नाम नये मुखा. अरे ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम स्मरण नसेल ना तर मग तुमच्या सुखाला आग लावा. ही भाषा तुकोबरायांची. विठ्ठल ही परमार्थाची श्रीमंती ज्यांनी आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ज्यांनी रुजवली ते स्वानंद सुख निवासी यादव स्वामी महाराजांच्या या 40 वर्षामध्ये खरं अर्थानं या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आजची 5व्या दिवसाची श्री हरिकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी कालवी विशेषत्वानं गावातील सर्व असणारी तरुण मंडळी गावातील उपस्थित सर्व माता भगिनी भजनी मंडळी या सर्वांच्या एकत्रितपणानं कार्यक्रमाला आलेली ही भव्यता आहे, ही रम्यता आहे, ही दिव्यता आहे. कार्य आहे चळवळीचे जो करील तयाचे येथे भगवंताचे अधिष्ठान असे. इथं अधिष्ठान परमात्म्याचे ते तुमच्या माझ्या एकट्यानं हा नामयज्ञ संपन्न होत. बोला तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? अजले चिंताक्रांत बसले. एकट्यानं संपन्न होतो का? नाही. प्रत्येकाचं योगदान असावं लागतं. ते योगदान आपल्या सगळ्या ग्रामस्थांचे श्री हनुमान मंदिर आणि या परिसरामध्ये उपस्थित आपण सर्व ग्रामस्थ मंडळी कालवी गाव आणि परिसरातील असणारी सर्व भाविक मंडळी आलेली पाहुणे मंडळी सर्व मित्र परिवार मंडळी खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा ज्यांनी माझ्याकडे दिली ज्यांचं सेवादान आज ते सन्माननीय श्री जनार्दन बापूराव अनवट या परिवाराच्या वतीनं ग्रामस्थांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आणि म्हणून त्या अनुषंगानं सेवके करावे सांगितले काम येथे होतू पण कामा नये. सेवा मिळाली आणि मग ती सेवा आपण केली पाहिजे या अनुषंगानं. खरं तर गावात काही पहिल्यांदा चालू आहे असं आणि काय ही सगळी भजनी मंडळी तर बरोबर अनोट काका आपण सर्वजण काका सर्व परिचित आहेत. पण कृष्णा महाराज इथून मागे येण्याची भूमिका थोडी वेगळी होती. काय भूमिका होती माहिती तुम्हाला? भूमिका अशी होती का येतानाच तुमच्यासारखंच पखवाज घेऊन यावं लागायचं. आता पहिल्यांदा तेव्हा पखवाज नका आणू फेटा आणा आणि म्हणून त्या अनुषंगानं ही सेवा आपल्या समोर या अनवट परिवाराच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी या सर्वांच्या वतीनं म्हणजे जेवलगे श्री रामेश्वर दादा या परिवारातील त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली आणि म्हणून अतिशय गोड पवित्र असं वातावरण आहे. गोड मृदंगाची सेवा ही दोनही इंद्रासारखे वादक आहेत. एकदा जोरात टाळी वाजवा. वा. खरं तर सप्ताह म्हटलं ना का ही सगळी भव्यता असावी लागते. हजारो लोक आले आणि जर गुणीजन नसतील तर मग त्या कीर्तनाला काही रंग तितकासा येत नाही. हे रंग भरण्याचं काम सगळी उपस्थित माझी गुरुबंधू मंडळी करतायत. गोड मृदंगाची सेवा आपल्या सर्वांचे परिचित माझेही जीवलग सन्मित्र हरिभक्तीपरायण मृदंगालंकार कृष्णाजी महाराज नवगिरे आपण या ठिकाणी अतिशय गोड अशी सेवा मृदंगाची देत आहेत. खरं तर आम्ही सोबत वाजवलेलं आहे मागच्या बऱ्याचशा काळामध्ये आणि खूप वर्षानंतर आजची ही भेट आहे. त्यानंतर अतिशय गोड मृदंगाची सेवा हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज पवार या ठिकाणी गोड मृदंग आपण वाजवतायत. गुणीजन सगळी असणारी दोनही चोपदार हरिभक्तीपरायण चिंतामणजी महाराज साणप एकदा जोरात त्यांच्याकरता टाळी वाजवा. खरं तर उंच आवाज
त्यातल्या त्यात त्या आवाजाला गोडवा. ही दोनही मान्यवर मंडळी, अनिरुद्धजी महाराज आपलाही अतिशय गोड सेवा आपण या ठिकाणी देत आहेत. ही दोनही गुणीजन मंडळी, खरं तर जिथं आमचा आवाज संपतो तिथून यांचा सुरू होतो. हा, इतकं ताकदीचं गाणं आपण या गावामध्ये खऱ्या अर्थानं आपण उपस्थित आहात म्हणून आपल्याही चरणावरती विनम्र अशा स्वरूपाचं अभिवादन करतो. दोनही चोपदार हार्मोनियम या ठिकाणी अतिशय गोड. नवगिरे सर आपणही या ठिकाणी गोड अशी सेवा देतायत. आता माझा जास्त सर्वांशी परिचय नाहीये. रामेश्वर दादाची इच्छा होती का काही विद्यार्थी आणा. खरं तर गुरुकुल आमचं लांब आहे. अकोले तालुक्यात 80-85 मुलं शिकतायत, पण खूप हट्ट होता म्हणून एक 10-15 पोरं आम्ही या ठिकाणी वारकरी विद्यार्थी उपस्थित आहे. आणि खरंच प्रामाणिकपणे टाळी या सगळ्या मुलींकरता वाजवा. वा, त्याचं कारण सांगतो. मी लवकर आलो. खरं तर 2 दिवसापासून मोबाईलच्या माध्यमातून सगळा आपला सप्ताह पाहतोय आम्ही, बरोबर. पण पहिला माझ्या पाहण्यातला सप्ताह असेल का या सप्ताहामध्ये खऱ्या अर्थानं तरुणांचा जास्त सहभाग आहे. तरुणांचा सहभाग. मी हरिपाठाला जाणीवपूर्वक मला लवकर यायचं होतं, बरोबर. पण झालं असं का सकाळी खूप लांब पुणे जिल्ह्यात भीमाशंकर जवळ असल्यामुळे येणं झालं नाही लवकर. पण हरिपाठाच्या समारोपात आलो आणि आल्याच्या नंतर पाहिलं तर किमान 100-200 तरुण आणि लहान लहान मुलं हरिपाठाचा आनंद या भजनी मंडळात समवेत घेत होते. खरं तर येणाऱ्या काळामध्ये जे 40 वर्षापासून श्री गुरुवर्य बाबांनी, योगीराज स्वामी महाराजांनी तुम्हाला मला दिलेली ही सेवा आहे, ती सेवा जुन्या जाणत्या पारमार्थिक माणसांनी जपली. आपण 40 वर्षापासून जपलंय आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण हे संक्रमण या गावातल्या सगळ्या तरुणांना देत आहेत. नक्की ही सुजलाम सुफलाम अशा स्वरूपाची तरुण पिढी बनल्याशिवाय राहणार नाही राहणार. ही लहान लहान मुलं टाळ घेतात, या मुली टाळ घेत आहेत, हरिपाठात नाचतायत, कीर्तनामध्ये नाचतायत. मला असं वाटतं हे योग्य ते वय. महाराजांना लिहिण्याचं स्वातंत्र्य होतं त्या काळात. तुकोबारायांनी लिहिलं असतं कृष्ण महाराज, म्हातारा भाग्यवंत तरना भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. तरना भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी अरे लिहिण्याचं स्वातंत्र्य होतं महाराजांजवळ. महाराजांनी लिहिलं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला, तुमच्या माझ्या धर्माला, देशाला येणाऱ्या काळामध्ये जर गरज कोणाची असेल तर ती तरुणांची आहे. ती तरुण मंडळी आपण इथं सेवा करतायत. नक्की आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आहे. कारण हा काळ विचार जर केला ना तर हल्लीच्या या बिघडलेल्या जमान्यात अविचाराचं वाढलेलं प्रदूषण, त्यामध्ये नीती काय, धर्म काय, सदाचार काय, विवेक काय, देव काय, देश काय, धर्म काय, संत काय, या थोरा मोठ्या माणसांच्या विषयीच्या अंतकरणातली श्रद्धा काय, पाहिलं तर हळूहळू हे लोप पावत चाललेले. पण याही काळामध्ये ही सगळी गावातली, परिसरातली तरुण मंडळी संप्रदायामध्ये सक्रिय आहेत. म्हणून नक्की सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड स्पीकरची व्यवस्था आहे, अतिशय गोड. पाहिलं तर हे भव्य अशा स्वरूपाचं वातावरण आहे. हो, मी प्रारंभाला सांगितलं ही परमार्थाची श्रीमंती आहे. श्रीमंती आहे. महाराजांनी सांगितलं तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. खरं तर आपण सुजलाम सुफलाम जीवन जगणारी सगळी माणसं आहात. पण त्याहीपेक्षा तुमच्या जवळची भौतिक श्रीमंती मला माहिती का तुमच्याजवळ किती पैसे, मला माहिती तुमच्याजवळ किती जमीन आहे, कोणाकोणाचा किती मोठा बंगला आहे माहिती का मला. तुम्ही बोला ना, हा नाही काय का मलाच दिलं एकट्याला असं. हा, थोडं प्रसन्न. तुमच्या जवळची भौतिक श्रीमंती मला माहित नाहीये, पण सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती असेल तर ही परमार्थाची आहे. ही सगळ्यात मोठी. याचं कारण सांगतो. आपल्याला ज्यांचा सहवास लाभला ते स्वानंद सुखनिवासी यादव स्वामी महाराज. ज्या भूमीला साधूचा, संताचा सहवास असतो ना, ती भूमी मुळातच पवित्र असते. खरं तर पहिली ही भूमी पवित्र कशाने तर या भूमीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श.
दंडकारण्य म्हणून या भूमीला संबोधलं जातं. झाले रामराज्य का एवढ्या मासी, धरणी धरे पिके गाई वळल्या म्हशी, राम वेळोवेळा मी गावोविये, तळिता कांडिता जेविता गे बाई. अरे झाले रामराज्य का एवढ्या मासी, या भूमीला प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्श. ही भूमी सामान्य नाही. या भूमीला स्वानंद सुखनिवासी यादव स्वामी महाराजांचा पदस्पर्श. ही भूमी सामान्य नाही मायबाप. ऐका, ज्ञानोबारांची एकच ओवी सांगतो आपल्याला. ज्ञानोबाराय म्हणतात जमीन कशी आहे हे कोण सांगतं, तर त्या जमिनीमध्ये उतरलेलं पीक सांगतं. भूमीचे मार्दव. वा, ज्ञानोबाराय सांगतात भूमीचे मार्दव, सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे. जमिनीमध्ये पेरलेलं बी आणि त्याचा झालेला उतार. जातवान शेतकरी असेल तर मला सांगा, तो शेतकरी पिकाचं वर्णन करतो का जमिनीचं? बोला. तुम्ही बोलले तर 10ला संपल गड्या. जात आपण शेतकरी ना सगळे आहेत ना. जमिनीमध्ये पेरलेलं बी आणि त्याचा झालेला उतार पाहिल्याच्या नंतर जातवान शेतकरी वर्णन पिकाचं करतो का जमिनीचं करतो? जमिनीचं. वा, भाषा ज्ञानोबारांची. ज्ञानोबाराय म्हणतात अरे खडकावर पेरलेलं कुठं उगवतं का? नाही. जमिनीमध्ये उतरलेलं जे आपण बीजारोपण केल्याच्या नंतर हिरवे हिरवेगार जे कोंब येतात, लुसलुसीत अशा स्वरूपाचे कोंब असतात, आणि त्या पिकाचा झालेला उतार पाहिल्याच्या नंतर जातवान शेतकरी पिकाचं वर्णन करत नाही, तो जमिनीचं वर्णन करतो. अरे पीक एवढं चांगलं आलंय ना, याचं कारण एवढंच आहे, आमची जमीन कसदार आहे, आमची जमीन सुपीक आहे. मला असं वाटतं सद्गुरु यादव स्वामी महाराजांचा पदस्पर्श ज्या भूमीला झाला, ज्यांनी परमार्थाचं बीजारोपण केलं, मला वाटतं जे आल्यापासून जी सगळी संयोजक मंडळी मला बाबांच्या विषयी खूप सांगताय. म्हणूनही मला वाटलं की संतांविषयी काहीतरी बोलावं. सर्वांनी खूप काय काय सांगितलं बाबांच्या विषयी. म्हणे महाराज, अधःपतनाला चाललेला आमचा हा जो समाज होता, या समाजाला सतपंथाला लावण्याचं काम कोणी केलं असेल तर ते स्वामी महाराजांनी केलं. स्वामी महाराजांनी केलं. ऐका, एक काळ असा होता 40 वर्षापूर्वी का खरं तर देवाचं भजन, नामस्मरण, वारी हे न करणारी थोडीफार घरं असतील, परंतु आडराणाला भरकट चाललेल्याच लोकांची संख्या जास्त होती. मांसाहार जास्त चालत होता. पण जेव्हापासनं बाबांचा पदस्पर्श वास्तव्य आमच्या गावात झालं, त्या दिवसापासून हळूहळू एकाच्या वृत्तीमध्ये बदल ज्यांनी केला ते स्वामी महाराज. अरे लाख मोलाचा मिळालेला देह आहे, नरतनु ये नर शरीरे, आणि का वाया घालवता? खरं तर परमार्थाचं बीजारोपण ज्यांनी केलं ना, ते स्वामी महाराज. ज्ञानोबाराय सांगतात भूमीचे मार्दव, सांगे कुंभाची लवलव. एवढं वैभव जे परमार्थाचं दिसतं, मला असं वाटतं उपकार कोणाचा असेल तर तो स्वानंद सुखनिवासी स्वामी महाराजांचा आहे. विठ्ठल त्यांचं स्मरण आपण करतायत. स्मरण कोणाचंही केलं जात नाही. अलीकडच्या काळाचा विचार जर केला, एखादा व्यक्ती आपल्यातनं गेला, जांभळी देऊ नका, आता 9 वाजले. एखादा व्यक्ती आपल्यातनं गेला तर फार तर एखादं वर्षभर आपण त्यांना काय करतो, स्मरणात ठेवतो, त्यांचं श्राद्ध घालतो. दुसऱ्या वर्षी काका नाही. पण जर 40 वर्ष होत आहेत ज्यांचं स्मरण आपण ग्रामस्थ मंडळी करतात, मला वाटतं तो महात्मा काय सामान्य नसेल. असामान्य अशा स्वरूपाची कीर्ती तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्यांनी करून ठेवली ना, ते स्वामी महाराज आहेत. ऐका, आपल्याला प्रत्येकाला वाटतं आम्हालाही पुण्य मिळालं पाहिजे. खरं तर एवढा उत्सव करताय, कशा करता हो? बोला ना. काहीतरी तुम्ही ठरवलंच आहे का आज काहीच बोलायचं नाही? काहीतरी पुण्य प्रदान व्हावं, आम्हाला प्राप्त व्हावं, म्हणून आमच्या प्रपंचातला काहीसा भाग आम्ही या स्वामी महाराजांच्या नामयज्ञेला दिलेला आहे. लाखो रुपयाचा खर्च आम्ही ग्रामस्थ करतोय. कारण एकच आहे, काय? का आम्हाला पुण्य मिळावं का पाप मिळावं वाटतं? कोणाला वाटतं बरं आम्हाला पाप मिळावं? पुण्याची अपेक्षा तुम्हाला मला प्रत्येकाला आहे. मग पुण्य तेव्हाच प्राप्त होतं, महाराज सांगतात, जेव्हा या पुण्यात्म्यांचं आपण स्मरण करता. पुण्यवंत व्हावे
करायचं तर अतिशय गोड साथ ही अशी असावी लागते. ऐका, आपल्याला पुण्य तेव्हाच मिळतं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. या संतांचं स्मरण आपण केल्याच्या नंतर तुकोबराय सांगतात आपल्याला पुण्य मिळतं. त्या पुण्यात्म्याचं स्मरण आपण या ठिकाणी सगळे ग्रामस्थ मंडळी करतायत. खरं तर जरी तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य स्वरूपानं अवताराला आलेले असतात संत, ऐका, ईश्वर प्राप्तीचा सगळ्यात महत्वाचा उपाय जो नाथ महाराजांनी तुम्हाला मला सांगितला ना, काय उपाय आहे ऐका. संत जरी तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य स्वरूपानं इथं अवताराला आले असतील, पण या विश्वात असामान्य अशा स्वरूपाची कीर्ती त्यांनी करून ठेवलेली आहे. तुकोबराय सांगतात समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिखी. आता बसलेली मंडळी तुम्ही सांगा मला, समुद्राला तुम्ही नदी म्हणाल का हो? बोला, समुद्राला नदी म्हणाल? शिवलिंगाला तुम्ही दगड म्हणाल का? नाही म्हणणार. समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिखे. जरी तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य स्वरूपानं इथं अवताराला आले असतील संत, पण महाराज म्हटले असामान्य अशा स्वरूपाची कीर्ती त्यांनी करून ठेवली. उदाहरण, ज्यांच्या स्मरणार्थ सप्ताह करतोय ते, किंवा आणखी पुढे ऐका, खरं तर अतिशय गोड पर्वकाळावरती आपला हा सप्ताह सुरू आहे. कोणता पर्वकाळ म्हणाल तर तो अतिशय पवित्र अशा स्वरूपाचा पर्वकाळ उद्या आहे. काय उद्या? आम्हाला माहिती, तर तुला कशाला बोलवलंय म्हणा. ऐका सांगतो, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणी. वारकरी संप्रदायाचा जो बीजमंत्र मिळाला तो उद्याचा पर्वकाळ माघ शुद्ध दशमीच्या पर्वकाळावरती खऱ्या अर्थानं जगद्गुरु श्री तुकोबरायांनी स्वप्नामध्ये मिळालेला जो अनुग्रह, जो बीजमंत्र मिळाला, सत्य गुरुराये कृपा मज केली परिणाई घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगेश ठाणा मस्तकी तो जाना ठेविला कर. ऐका, हा बीजमंत्र ज्यांना मिळाला ते जगद्गुरु श्री तुकोबराय जरी सामान्य स्वरूपानं इथं अवताराला आले, पण या विश्वात असामान्य अशा स्वरूपाची कीर्ती ज्यांनी करून ठेवली ना, ऐका, या कलीच्या काळामध्ये मागच्या काळात असं एखादी घटना घडली नाही आणि येणाऱ्या पुढच्या काळात घडेल की नाही माहित नाही. ही घटना या कलियुगामध्ये घडली. कोणती? कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेवनी निज धामा गेले. ओ सदेह वैकुंठ गमनाचं भाग्य ज्यांना प्राप्त झालं ते जगद्गुरु श्री तुकोबरायांना याच वर्षी 375 वर्ष पूर्ण होत आहे वैकुंठ गमनाला. आणि आपण भाग्यवान आहेत का त्या पर्वकाळावरती हा सप्ताह सुरू. भाग्यवानी. मला सांगा, आता हे 450 वर्ष पूर्ण होत आहेत. जेव्हा 550 वर्ष होतील त्यावेळेला तुम्ही मी आपण पाहायला राहू का हो? कोण कोण राहील सांगा बरं. वा, धन्यवाद. ऐका, शुभेच्छा. हो, स्वप्न मोठी असावी आहे. ऐका, पण आपण आता साक्षीदार आहोत ना, हे भाग्य तुमचं माझं का ज्या जगद्गुरु श्री तुकोबरायांचा उपकार वारकरी संप्रदाय करता झाला. मी प्रारंभाला सांगितलं आपल्याला, या जगातला श्रीमंत अशा स्वरूपाचा संप्रदाय कोणता असेल तर तो आपला वारकरी संप्रदाय. कारण या संप्रदायाला अधिष्ठान आहे, या संप्रदायाला तीर्थ आहेत, या संप्रदायाला संत आहेत. आणि ती संत खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या मानव जन्माच्या सार्थकते करता इथं अवताराला आली. विठ्ठल खर तर शांती ब्रह्मश्री नाथ महाराज अभंगाच्या द्वारा तुम्हाला मला ईश्वर प्राप्तीचा उपाय सांगतात. ए बाबांनो, अरे लाख मोलाचं आयुष्य मिळालं आपल्याला, अनमोल किमतीचे. या देहाची किंमत काय? कदाचित आपल्या जवळ सगळे अवयव आहेत म्हणून आपल्याला याची किंमत नसेल, पण याच्यातला एक अवयव जर आपल्याकडे नाही किंवा ज्याच्याकडे नसेल त्याला विचारा त्या अवयवाची किंमत काय. काय किंमत आहे? हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. भाग्यवान आहोत का देवाचा उपकार तुमच्या माझ्या जीवनामध्ये झाला, का देवानं लाख मोलाचे हे इंद्रिय तुम्हाला मला दिले. इंद्रिय हात पाय
कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग. ऐका, लाख मोलाचा अनमोल किमतीचा देह का तो प्रारब्धानं मिळतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा कोटी कोटी फेरा मग मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्य देहाचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला जन्मावं लागतं, मरावं लागतं, जन्मावं लागतं, मरावं लागतं. तेव्हा कुठं हा माणसाचा जन्म प्राप्त होतो. कबीर महाराज सांगतात, बडे भाग मानस तन पावा. मोठ्या भाग्यानं मिळालाय, आता मिळालाय, परत मिळेल याची शाश्वती नाहीये. पुढचा मिळेल पण तो मनुष्याचाच मिळेल हे नाही सांगू शकत. मग आत्ता मिळालेला जो नरदेह आहे ना, खर तर हा दुर्लभ अशा स्वरूपाचा आहे. महाराज सांगतात काय, नरदेह हा दुर्लभ जावा, सतवर्षाची गणना, सतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा. अरे लाख मोलाचा नरदेह नरतनु नर शरीर तुम्हाला मला आपल्याला प्राप्त झाली ना, मग हा उपकार तुमच्या माझ्या जीवनात कोणाचा असेल तर तो देवाचा आहे. का देवानं अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला दिला. दुर्दैवानं अलीकडच्या काळाचा विचार करू गेलात, ज्या देवानं लाख मोलाचा देह दिला, ज्या देवानं हे विश्व निर्माण केलं, ज्या देवानं ही सृष्टी निर्माण केली, या भूमीमध्ये अशी दुर्दैवी माणसं जन्माला आलेली आहेत का ज्या देवानं हे सगळं वैभव दिलं, त्या देवाला सुद्धा न मानणाऱ्या लोकांची संख्या काही कमी. बोला, अरे कोण देव, कुठला देव, कसला देव म्हणणाऱ्या लोकांची संख्या अलीकडच्या काळात जास्त आहे. बिघडलेल्या लोकांचा जमाना आहे. ज्या देवानं तोंड दिलं त्या तोंडानं लोक म्हणतात कोण देव. खरं सांगू आपल्याला, ज्या भूमीला प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श झालेला आहे, या भूमीमध्ये अशीही माणसं कमी नाही का ज्यांना रावण मान्य पण राम मान्य नाही. विठ्ठल कीर्तन म्हणजे विनोद म्हणून ऐकू नका, टाइमपास म्हणून ऐकू नका. टाइमपास कराल तर येणाऱ्या 20 वर्षाच्या काळानंतर हे सप्ते करायला परवानग्याच घ्याव्या लागतील, आपल्याला घ्याव्या लागतील. अरे ज्या देशामध्ये आपला जन्म झाला त्या देशाविषयी श्रद्धा नको का? ज्या धर्मात आपला जन्म झाला त्या धर्माविषयी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदारा भाला, काय कुणाची भीती. अरे ज्या देशात त्या पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या देशात साधू संतांचा, शुरांचा, वीरांचा जन्म झाला त्या देशाविषयी तुमच्या माझ्या अंतःकरणात श्रद्धा असली पाहिजे. तुमच्या माझ्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज ज्यांनी आजपर्यंत जतन केला, स्वतःच्या देहाचा, संसाराचा विचार ज्यांनी कधी केला नाही, आपल्या प्रपंचाची राख रांगोळी केली, पण या राष्ट्राचा राष्ट्रध्वज जतन करून ठेवला, सांभाळण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. जा, जो धर्मध्वज तुमच्या माझ्या हिंदू धर्माची भगवी पताका ही सुद्धा जतन करून ठेवण्याकरता, जपण्याकरता ज्या साधू संतांनी, शुरांनी, वीरांनी, महंतांनी अहोरात्र अशा स्वरूपाच्या यातना सहन केल्या, पण तुमचा माझा धर्मध्वज जतन करून ठेवला. ज्ञानोबाराय सांगतात, या धर्मध्वजाचा विचार जर कराल, या राष्ट्रध्वजाचा विचार कराल तर 1-2 फुटाचं ते चिरगुटे. शब्द कोणाचा आहे? ज्ञानोबारायांचा आहे. पा हे पा ध्वजेचे चिरगुट, ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. अरे याच चिरगुटाला जतन करून ठेवण्याच्या करता आम्ही संसार केला नाही, आम्ही प्रपंच केला नाही. अधपतनाला, आडराणाला भरकटत चाललेल्या या समाजाला
सन्मार्गाला लावण्याच्या करता खऱ्या अर्थानं आम्ही वैकुंठावरनं इथं आलो. या असणाऱ्या समाजामध्ये भजन रुजवलं, परमार्थ रुजवला, स्वतःचा नाही विचार केला, पण ही माणसं सुखी समाधानी आनंदी जीवन जगावी याकरता अव्याहतपणानं आम्ही परमार्थ केला असेल, धर्माचं रक्षण केलं असेल, जपण्याची जबाबदारी तुमची माझी आहे ना. कितीतरी माणसं मी पुराव्यासह सांगेल आपल्याला, पण आम्हाला लागतात विनोद, आम्हाला लागतो टाइमपास. आम्ही 30 सेकंदाच्या क्लिपवर खुश असतो. ऐका, पण मायबाप या गोष्टीचा विचार आपण तरुण मंडळी गावातली विशेषत्वानं जर करणार नसाल तर येणाऱ्या 10-20 वर्षाच्या नंतरची अवस्था आपली अशी असेल, मायबाप परवानगीच घ्यावी लागेल. कारण अशा माणसांची, दुराचारी लोकांची संख्या वाढत चालली. मी खात्रीनं सांगतो, एक सुद्धा मुस्लिम समाजातला कोणी म्हणणार नाही जगात अल्लाह नाही. म्हणाल नाही म्हणणार, पण आपले हजारो आहेत का ते म्हणतात अरे कोण देव, काय कळतं देवाला, अशा म्हणणाऱ्या लोकांची संख्या अलीकडच्या काळात वाढत चाललेली आहे. हे जपण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपली, प्रत्येकाची. खरं तर संतांचा सहवास याकरताच आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारयाले दीनजना. या दीनजनांचा उद्धार करण्याच्या करता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. आडराणाला भरकटत चाललेल्या या समाजाला सन्मार्गाला लावण्याच्या करता आम्हाला वैकुंठाचं स्थान सोडावं लागलं आणि इथं यावं लागलं. आपल्याला नसेल बाकी संतांचं मान्य, तर आपला उद्धार ज्यांच्यामुळं झाला त्या स्वामी महाराजांचा तरी हा उपकारच आहे ना आपल्या जीवनात. विठ्ठल खर तर हेच मंडळी तुम्हाला मला ईश्वर प्राप्तीचा उपाय सांगत असतात. ते संत असतात, सामान्य स्वरूपाने आपल्यात असतात. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. याच व्यासपीठावरचं गुरुवर्य स्वामी महाराजांचं हे शेवटचं कीर्तन, बरोबर, जे मला सगळ्या संयोजकांनी सांगितलं. एवढी श्रद्धा असावी लागते देवाविषयी, एवढी श्रद्धा असावी लागते परमात्म्याविषयी. अरे प्राण गेला तरी 72, पण देवा तुझं भजन सोडणार नाही सोडणार. देवा माझ्या जीवनामध्ये प्राणाच्याही पेक्षा मला जर कोण आवडत असेल तर तो तू आवडतो देवा. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. प्रत्येक अवस्थेमध्ये देवा मी तुझंच भजन केलंय, तुझं भजन केलंय. आणि ते भजनाचं बीजारोपण तुमच्या माझ्या जीवनामध्ये केलं ना, ही सगळी संत मांदियाळी आहे. म्हणून नाथ महाराजांचा 13व्या शतकामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये उपकार झाला. भागवत धर्माचा प्रचार प्रसार करत असताना अवघड असणारं जे ज्ञान ते सोप्या भाषेमध्ये तुमच्या माझ्या समोर प्रगट केलं ना, हा उपकार कोणाचा आहे तर तो नाथ महाराजांचा आहे. ऐका, काही साधं गेले नाथ महाराजांकडे. ओ नाथ महाराज, ज्या देवानं लाख मोलाचा देह मला दिला, खरं तर उपकार देवाचाच आहे, पण आमच्या जीवनातली इच्छा आहे नाथ महाराज का आम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची. ज्या देवानं नरतनू दिली, नर शरीर दिलं, ओ नाथ महाराज आम्हाला असे काही उपाय सांगा. मग महाराजांनी सगळे क्लिष्ट उपाय सांगितले. अरे ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर ती तेवढीही सोपी नाही. काय काय साधन करावी लागतात. योग करावा लागतो, आता ऐका, जप करावा लागतो, तप करावं लागतं, अनुष्ठान करावं लागतं. अनुष्ठान करणारीच आपण सगळी ग्रामस्थ मंडळी आहात. ऐका, जप करा, तप करा, अनुष्ठान करा, यज्ञ करा, होम करा, हे सगळे ईश्वर प्राप्तीचेच मार्ग आहेत. पण हे साधन काय एवढी म्हणावी तेवढी सोपी. जप केल्याच्या नंतर ईश्वराची प्राप्ती नक्की होते. पण मला सांगा, जपमाळ नुसती हातात घेतली, सकाळी सकाळी देवपूजा करायला बसलो, ओ देवपूजा झाली, जपमाळ हातात घेतली, विठ्ठल 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 विठ्ठल, जप सुरू झाला. किती वेळ वाह, अनुभव आले अंगा. हा, जोपर्यंत कपशी किचन वाट्यावर वाजत नाही तोपर्यंत जप सुरू. एकदा का बशीचा आवाज आला कगडी गुरु मान्यापर्यंत सुद्धा जात नाही.
आहे तिथं माळ ठेवतो, सांगा होईल का ईश्वराची प्राप्ती? होईल? नाही. जप करावं लागतं, जपाच्या द्वारा ईश्वराची प्राप्ती होते. तपश्चर्या करावी लागते. आता मला सांगा, तपश्चर्या करणं एवढं सोपं आहे का हो? सोपं आहे? आता प्रयागला कुंभ सुरू आहे, बरोबर? 100, 150, 200 वर्षाचे साधू आपल्याला तिथं पाहायला मिळतात. ओ, काही जण गेलेत, काही जाऊन आलेत, काही आपण फक्त मोबाईलवर पाहतोय. लय गर्दी ऐका. पण हे साधू मंडळी एवढं आयुष्य का मिळतं काका? तर हे सामर्थ्य तपश्चर्येचं. एकांतामध्ये जायचंय, तपश्चर्या करायची. आपण संसारी जीव आहे, आपल्याला शक्य का हो? इथं 20 दिवसाच्या वारीला पंढरपूरला गेलं तर 21व्या दिवशी कधी घरी जाईल अशी अवस्था आपली होती. रोज चौकदारांना उठावं लागतं, वारकऱ्यांना उठा उठा उठा, दिंडी निघणारे, वळकट्या बांधा, रावट्या टाका, सगळं सांगावं लागतं. पण जेव्हा परतीचा प्रवास असतो तेव्हा सांगावं लागत नाही कोणाला? लागतं. त्या दिवशी 4 वाजता उठून सगळी तयारी झालेली असते. कारण काय? तर बस आता वारी झाली, घरी जायचंय. बरं, ज्याचं कीर्तन असतं ना, त्या कीर्तनकाराला लोक सांगतात, महाराज आज काय लय लांबू नका, 10 मिनिटात कीर्तन संपलं पाहिजे. किती मिनिटात? आता मला सांगा काका, तुम्ही 10 मिनिटात कुठं कीर्तन संपतं का हो? संपत का? कसं संपवायचं? चालीलाच आम्हाला 10 मिनिटं लागतात, बरोबर? नाही संपत. पण त्या दिवशी वारीवरून परतीच्या प्रवासातलं कीर्तन हे 10 मिनिटातच संपतं. कसं म्हणाल? तर ज्याचं कीर्तन राहतं त्यालाही घरी जायची घाई राहते. ऐका, त्यालाही घरी जाण्याची गोड लागते. अरे आपण संसारी जीव आहोत, आपण संसारी जीव आहोत. नाही तितकीशी तपश्चर्या आपल्याकडनं घडणार, मग तपश्चर्या सुद्धा करू नका. मग योग साधना, ईश्वर प्राप्तीचं सगळ्यात महत्वाचं साधन योगा. जे नित्यानं योगा करतात त्यांना समाधी लागते, आनंद मिळतो, सुखी समाधानी जीवन त्यांचं प्राप्त होत असतं. पण महाराज म्हटले, साक्षात ज्ञानोबराय सांगतात, योगयाग विधी येणे नये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. अरे योग करू नका, जप करू नका, तप करू नका, अनुष्ठान करू नका. योग साधनेच्या द्वारा ईश्वराची प्राप्ती होते. पण आपण जर करायला जाल तर पदरी दुःख मिळेल, पण ईश्वराची प्राप्ती होणार नाही. योगाची या वाटा निघा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. भागाला. योग साधनेच्या द्वारा जर ईश्वराची प्राप्ती करू जाल तर पदरी दुःख मिळेल, पण ईश्वराची प्राप्ती होणार नाही. एवढंही सोपं नाहीये देवाचं प्राप्ती होणं. महाराज म्हटले, ओ खर तर ईश्वर प्राप्ती करता एक वेळ जपाच्या तपाच्या अनुष्ठानाच्या बळावरती आपण पर्वत सोन्याचं करू शकता, कल्पतरूच्या बागाची बागा निर्माण करू शकता. पण त्याही पेक्षा अवघडे विठोबाचे पाय. सोन्याचे पर्वत करिविती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, परी हे दुर्लभ विठोबाचे पाय. तेथे हे उपाय न सरती. मी नाही सांगत तुकोबराय सांगतात. अरे जपाच्या तपाच्या योग साधनेच्या बळावरती आपण पर्वत सुद्धा सोन्याचा करू शकता. तुम्ही म्हणाल कुणी केला? केला कुणी? गोरक्षनाथांनी केला. खरं तर नाथांच्या परंपरेमध्ये आपली दिनचर्या आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ऐका, त्याच परंपरेतले गोरक्षनाथ आहेत. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ इकडं श्रीराज्यामध्ये आले, उदाहरण खूप गोड आहे. नवनाथ भक्तिसार त्या ग्रंथामध्ये आलेला पुरावा आहे आणि त्याला तुकोबरायांचं प्रमाण. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ इकडं श्रीराज्यामध्ये आले आणि श्रीराज्यामध्ये आल्याच्या नंतर इथल्या उपभोगांना एवढे रममान झाले का परत आपल्या राज्यामध्ये जायचं विसरून गेले. काय करावं म्हणजे माझे श्री गुरु परत येतील. चिंता पडली गोरक्षनाथांना. ऐकताय ना सगळे? ऐकताय ना? चिंता पडली गोरक्षनाथांना. काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या श्री गुरूंना मला परत घेऊन यायचंय. मग काय करावं? तर गोरक्षनाथांना मृदंगाची कला अवगत होती. कृष्ण महाराज काय होतं? त्यांना मृदंगाची कला अवगत होती. काय केलं म्हणजे कळेल माझ्या श्री गुरूंना? उपाय सुचला. मृदंग गळ्यामध्ये घेतला, असाच काळी दोनच्या स्वरात लावला, वा कणिक लावलं, 10 वाजवला आणि बोल पण सांगतो. त्या वेळेला इकडे श्रीराज्यामध्ये गोरक्षनाथ आले
असा बोल त्या मृदंगातनं वाजवला की माझ्या श्री गुरूंना समजलं पाहिजे का कोण वाजवतंय. सप्ताहामध्ये मृदंग जर ही सगळी गुणीजन मंडळी वाजवत असतील तर जो 2 किलोमीटर वरती ऐकतो, ज्याला कळतं, थाप वाजली का त्याला कळतं कोण वाजवायला, कोण वाजवतंय. तसं गोरक्षनाथांनी मृदंग गळ्यात घेतला आणि त्याच्यातनं बोल वाजवला. चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. असा पखवाजातनं बोल वाजवला आणि तो बोल इकडं मच्छिंद्रनाथांच्या कानावर पडला. ओ, त्यांच्या लक्षात आलं जगाच्या पाठीवर एवढा सुंदर मृदंग माझ्या गोरक्षाशिवाय दुसरा कोणी वाजवू शकत नाही. हा गोरक्षनाथच मृदंग वाजवतोय. त्या सगळ्या दासींना सांगू लागले, बस माझा गोरक्ष मला नेण्याकरता आलाय. चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. मला निघावं लागेल, मला निरोप द्या. त्या दासी सांगताय जाऊ नका. नाही नाही, जावं लागेल, जावं लागेल. मग जाता जाता काहीतरी आठवण असू द्या म्हणून त्या दासींनी काय दिलं माहितीये? माहिती तर सांगा ना. वा, सोन्याची वीट दिली, सोन्याची वीट. आमच्याकडनं एवढी भेट ठेवा. सोन्याची वीट होती. आता तोळ्याला काय भावे? तुम्हाला सोनं आवडत नाही का? संपल्यावर थांबतो अर्धा तास, सगळं घेऊन जातो. ऐका, अरे सोन्याची वीट होती, ती सोन्याची वीट घेतली आणि आपल्या भिक्षेच्या झोळीमध्ये ठेवली. आता सोनं म्हटलं का भीतीचं कारण. गोरक्षनाथांना हा प्रकार काय माहिती नव्हता. प्रवास सुरू झाला गोरक्षनाथांच्या बरोबर. दिवसभर प्रवास झाला आणि आता रात्रीच्या वेळेला जेव्हा अंधारातनं जंगलातनं प्रवास सुरू होता ना, जवळ सोनं हे फक्त मच्छिंद्रनाथांना माहिती होतं. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारतात, क्यों गोरख, यहाँ कुछ डर है? क्यों गोरख, यहाँ कुछ डर है? गोरक्षनाथ म्हणले, अरे आजपर्यंत आपले स्वामी कशाला घाबरले नाही, आज काय विचारतात यहाँ कुछ डर है? नाही स्वामी, यहाँ कुछ डर नाही. नाही ना, चलो. निघाले पुढं. 1 तास गेला, 2 तास गेले, परत मंत्र आठवला. काय, क्यों गोरख, यहाँ कुछ डर है? नहीं स्वामी, यहाँ कुछ डर नहीं. रात्रभर प्रवास झाला, यहाँ कुछ डर है, यहाँ कुछ डर है. जेव्हा सकाळ झाली ना, आता मात्र जसं झुंजू मुंजू थोडं थोडं दिसायला लागलं. मग मनातली भीती गेली. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना सांगतात, गोरक्षा एक काम करा, मी स्नान संध्येला जाऊन येतो, तुम्ही माझी भिक्षेची झोळी तुमच्या जवळ ठेवा, आजूबाजूला जाऊ नका. ओ, झोळी इथं ठेवून कुठेही निघून जाऊ नका, जपून ठेवा. गोरक्षनाथांच्या लक्षात आलं गडबड या झोळीत काहीतरी आहे. आणि मग जेव्हा मच्छिंद्रनाथ गेले, आता मात्र ती भिक्षेची झोळी उचकली आणि पाहिलं तर त्या भिक्षेच्या झोळीमध्ये, ऐकताय का, सोन्याची वीट. झोपल्या का काय, सोन्याची वीट होती. बोले येड रे क्या? अरे सोन्याची वीट पाहिली आणि गोरक्षनाथांनी मागचा पुढचा विचारच केला नाही. ती सोन्याची वीट घेतली, दिली फेकून आणि त्या विटेच्या वजनाचा दगड बाबा घेतला आणि त्या भिक्षेच्या झोळीमध्ये ठेवला. का तर स्वामींना कळायला नको, नको कळायला. आले मच्छिंद्रनाथ, झोळी घेतली, गळ्यात अटकवली आणि प्रवासाला सुरुवात झाली. 1-2 तास झाले आणि त्यांना परत रात्रीचा मंत्र आठवला. ते म्हणे, क्यों गोरख, यहाँ कुछ डर है? गोरख, यहाँ कुछ डर है क्या? गोरक्षनाथ म्हणे, स्वामी यहाँ कुछ डर नहीं, डर तो पीछे रहा, पीछे रहा, पीछे रहा. काहीतरी गडबडे. मागचा पुढचा विचार केला नाही. ती झोळी उचकली, पाहिलं तर तिच्यात सोन्याची वीट नव्हती. काय होतं? दगड. दगड. तो दगड पाहिल्यावर रागानं लाल बुंद डोळे झाले. अरे सोन्याची वीट होती गोरक्षनाथा. तुला अरे माहिती का सोन्याला काय भावे? तू फेकून दिली, तुला कळतं का काही? नको 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 ते बोलले. एवढं बोलले, एवढं बोलले. गोरक्षनाथांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत आहेत. चरण धरले, स्वामी तुम्हाला कधीपासून सोनं आवडायला लागलं? आजपर्यंत तुमच्या शिष्याला तुम्ही कधी बोलला नाही आणि आज तुम्ही मला एवढं बोललात, एवढं बोललात, फक्त त्या सामान्य सोन्याच्या विटेकरता. कधीपासून तुम्हाला सोनं आवडायला लागलं?
अहो ते सुद्धा गोरक्षनाथ होते. गोरक्षनाथांनी मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्या ओंजळीमध्ये लघुशंका केली आणि ती लघुशंका समोर असणाऱ्या पर्वतावर फेकली. सगळा पर्वत कशाचा झाला? सोन्याचा. सोन्याचा झाला. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात, सोन्याचे पर्वत रविती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू परी हे दुर्लभ विठोबाचे पाय. सोन्याचा पर्वत कराल, कल्पतरूच्या बागा निर्माण कराल, पण विठोबाचे पाय आपल्याला प्राप्त होतीलच नाही सांगू शकत. मग महाराज आम्ही जप करू नको, तप करू नको, अनुष्ठान करू नको, योग करू नको, मग आम्हाला असं सोपं काहीतरी साधन सांगा का ज्यानं आम्हाला ईश्वराची प्राप्ती होणार. तो उपाय ते साधन नाथ महाराज अभंगाच्या पहिल्याच्या हरि प्राप्तीचे उपाय, 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 हरि प्राप्तीचे उपाय. धरा संत तेथे पाय, धरा संत तेथे पाय, तेरे साधती साधने, तेरे साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. हरी प्राप्तीचे उपाय, 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 प्राप्तीचे उपाय, हरी संतांचे पाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी संतांचे पाय, धरावे संत तेथे पाय, हे दे साधती साधने, हे दे साधती साधने, हे दे साधती साधने, हे दे साधती साधने. हरि प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे पाय, हरि प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे पाय, हे दे साधती साधना, हे दे साधती साधना, हे दे साधती हरी प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे ते पाय. ओ जप तप अनुष्ठान करत बसू नका. माफ करा बरं, हे संतांनी सोपा उपाय सांगितला म्हणून जप करा, तप करा, अनुष्ठान करा, ध्यान करा, धारणा करा. पण संसारी जीव आहोत, एवढा वेळ काय आपल्या जवळ नसेल तर मग नाथ महाराजांनी सोपं साधन सांगितलं. धरावे संतांचे ते पाय, संतांचे पाय धरा, संतांचे चरण धरा. ओ मला वाटतं काल परवा आपण अभंग ऐकला, संत पायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपोआप. संतांचे चरण जर आपण सगळ्यांनी श्रद्धायुक्त अंतकरणानं संतांच्या चरणावरती जर नतमस्तक व्हाल तर नक्की आपल्याला ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय त्याची चरणी देना पावे सदा, त्याची चरणी देना वावे सदा, त्याचे चरणी देना, वावे सदा, त्याचे चरणी देना. संता पायी माता देवी दास पावे, त्याचा चरणी भावे, त्याचे चरणी भावे दिन सदा, दिन सदा.
तुमच्या माझ्या जीवनामध्ये असेल का सद्भावानं आपण संतांच्या चरणावरती नतमस्तक झालात तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती सहज होते. हा सोपा उपाय नाथ महाराजांनी तुम्हाला मला सांगितला. आता मला तुम्ही सांगा, सामान्य मंत्री महोदयाला जर भेटायला जायचं असेल तर आपण मंत्रींना भेटायला त्यांच्या केबिन मध्ये डायरेक्ट जाता का हो? नाही. त्यांना भेटायचं असेल मंत्री महोदयांना तर आपल्याला मध्यस्थी टाकावा लागतो. वशिला असेल तर जाता डायरेक्ट, पण एखाद्याचा नाही वशिला तर मग त्याला मध्यस्थीच टाकावा लागतो. त्या मध्यस्थ्याचं नाव काय? पीए. पीए. वेळ घ्यावी लागते आणि मग भेटावं लागतं. अरे सामान्य मंत्री महोदयाला भेटायला जर मध्यस्थी टाकावा लागतो तर ज्यानं हे विश्व निर्माण केलंय, या विश्वाचा निर्माता करता करविता जो आहे तो भगवान परमात्मा आहे. त्या परमात्म्याला काय आपण सहज भेटायला जाऊ का? त्या परमात्म्याला भेटायला सुद्धा मध्यस्थीच टाकावा लागतो. त्या मध्यस्थ्याचं नाव आहे स्वामी महाराज. विठ्ठल महाराज म्हटले संतांच्या चरणावरती सद्भावानं नतमस्तक व्हा. कारण संतच असे असतात का ते तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं करतात, स्वतःचा नाही विचार करत. महाराज म्हटले संत चरणी भाव धरा, क्षणोक्षण नाम स्मरा, मुक्ती सायोजतावरा, हेची करा पापानो धनदारा, पुत्रजन बंधू सोय रे. हे कधी घडतं? संत चरणी भाव धरा. संत हे तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे येत असतात ते तुम्हाला मला तुमच्या माझ्या हितापासून जाग करण्याकरता येतात. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा. जाग करण्याचं काम तुम्हाला मला कोण करते तर ते संत. का तुम्ही म्हणाला आम्ही काय झोपलो का? अजून 10-15 कमी मिनिट आम्ही झोपलो नाही महाराज, आम्ही जागेच आहोत, बघतोय. पण महाराज म्हटले जरी डोळ्यानं जागे असाल, चर्मदृष्टीनं बटा 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 पाहत असाल, आणि जर भावदृष्टीनं झोपला असाल तर जागे व्हा. हे जाग करण्याचं काम तुम्हाला मला ज्यांनी केलं ते संत आहेत, ते शूर आहेत, ते वीर आहेत. तुमच्या माझ्यामध्ये अवताराला आलेले सद्गुरु स्वामी महाराज आदी करून सगळे तत्कालीन जे संत आहेत ना, हे जाग करण्याचं काम करतात. जाग 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 तरुणा, हे लाज आज संस्कृतीची तूच राखना. जाग 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 तरुणा, लाज आज संस्कृतीची तूच राखना. जाग 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 तरुणा, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. खरं तर जी भूपाळी काकड आरती आपण गातो ना, हे तुम्हाला मला तुमच्या माझ्या हितापासून जाग करण्या. आता जागा रे भाई दो जागा, 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 आता जागा रे भाई दो जागा. भागा 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 भागा, आता जागा रे भाई दो जागा, आता जागा रे भाई दो जागा, आता जागा रे भाई दो जागा, आता जागा रे भाई दो जागा. तुमच्यामुळे मला ऊर्जा आली. आता ऐका, हे जागा ज्यांनी तुम्हाला मला केलं ना ते संत असतात. मला वाटतं काकड आरती सगळ्यांनाच आवडते असं. बरेच जण म्हणतात अरे आता सप्ताह बसला का, हे काय आपल्या झोपा होऊ देते.
मी असे सुद्धा पाहिलेत का भोंग्याच्या वायरी काढून ठेवणारे. काकडा म्हणलं याला संध्याकाळी 5चा आकडा टाकायचं माहिती, पण काकडा नको म्हणतो. अरे काकडा आरती तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं उद्धार करणारी, हे तुम्हाला मला तुमच्या माझ्या हितापासून जाग करणारी. परंतु दुर्दैव अलीकडच्या काळाचं अनेकांना नाही आवडत. ज्यांचं भजन करत करत सगळं समग्र महाराष्ट्र झोपी जातो, त्याच माझ्या साधू संतांची भोपाळी काकड आरती गात गात सगळा महाराष्ट्र जागा होतो. उपकार या संतांचाचे का ते सदैव तुम्हाला मला जाग करण्याचं काम करत असतात तुमच्या माझ्या हितापासनं. ओ आता वारी झाली, सगळ्यांनाच आवडतं असं नाही. आता वारी झाली आपली विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची. मला वाटतं आपण घरातनं एक का होईना सदस्य वारीला, कारण आपण भाग्यवाने का दादांच्या भूमीत आपण जन्माला आलेला आहे. पण सगळ्यांनाच आवडतं असं आहे का? मी जो मुद्दा मगाशी सांगितला, देव देश धर्म संप्रदाय, अलीकडच्या काळाचा विचार केला, जे भजन करतात त्या भजनेला नाव ठेवणाऱ्यांची सुद्धा आहे ना नाही. अशी वारी सुरू होती, भजन सुरू होतं, आणि भजन करत वाटचालीनं प्रवास करत असताना सकाळची आपली नियमाची प्रकरण असतात. काय? काकड आरती, पहिली मालिका, दुसरी मालिका, आंधळे पांगळे भोपाळ्या गवळणी, दिवसभराची दिनचर्या काय ठरलेली असते. असं भजन सुरू होतं आंधळ्या पांगळ्याचं. वाटचाल प्रवासामध्ये वारकऱ्यांची सुरू होती. हे भजन असं होतं, जुन्या चाली, वारकरी चाली. चिंतामण महाराज काय? पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले. असंच आहे ना, या जुन्या वारकरी भजनी मंडळाच्या चाली आहेत. असं भजन रंगलं, नीट ऐका, असं भजन रंगलं होतं. पण या भजनाला नाव ठेवणारी पण काय? पूर्वजन्मी पाप केले. रस्त्याच्या कडेला एक टोळक उभं होतं. टोळक कळतं ना, टोळक. हा, ते काय म्हणले माहिती का? हे वारकरी आपलं भजन टाळाच्या नादामध्ये मृदंगाच्या गजरात चाललं होतं. कृष्ण महाराज पूर्वजन्मी पाप केले, तिकडून म्हणले म्हणून तर त्र्यंबकेश्वरला चालले. अरे आम्ही भाग्यवान म्हणून वारी आम्हाला घडते. आम्ही भाग्यवान म्हणून विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची सेवा आम्हाला घडते. आम्ही भाग्यवान आहोत. ज्ञानोबा तुकोबा यांचं भजन आमच्या जीवनामध्ये प्रारब्धानं आम्हाला मिळतं. जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. याच्याकरता पुण्य असावं लागतं. आम्ही भाग्यवान आहोत. पण नावं ठेवणारी लोक काय कमी? बोला. एखाद्याला म्हटणार एवढा भव्य सप्ताह चाललाय, एवढा भव्य सप्ताह चाललाय, किमान तासभराचा पहारा तरी मंदिरात घे विण्याचा. आपल्याकडे आहे ना विना पहाऱ्याची पद्धत गावागावात आहे. ओ आमच्या पुणे जिल्ह्याकडं थोडीशी प्रथा बदलत चालली. विणेकरी सुद्धा आणावे लागतात. आपल्याकडे नाही ना? नाही ना? नाही आहे ना? तुम्ही का हसले सगळे? आपल्याकडे नाही ना? वा रे वा, छान. मग सगळीकडे असंच आहे. तुमचं काय आमचं काय असंच आहे. ऐका, लोक म्हणतात वर्गणी 1000 नाही 2000 घ्या, पण ती येण्याची झंझट काय आपल्याला सांगू? आता मला सांगा, हे विणा वाजवणं म्हणजे सेवा आहे, सेवा. पण अलीकडच्या काळाचा विचार केला ना, तो म्हणतो विणा आपल्याजवळ वेळही नाही, आणि तो विणा तासभर आपल्याला झेपायचाही नाही. आता किती किलो आहे बाबा विणा आपला? 2 किलो 3 किलोच्या पुढे त्याचं वजन नाही. पण एखाद्याला म्हटलं अरे तासभर विणा घे, तो म्हणतो नाही नाही, विणा कुठं मला झेपल का? इथं मंदिरात आल्यावर विणा झेपल का म्हणतो. तोच म्हातारा घरी जातो आणि 22.5 किलोचा नातू दोन्ही गुडघ्यावरून घेतो, म्हणतो कुकू चुकू. ऐका, तो घ्यायला तुझे गुडघे दुखत नाही, आणि विणा वाजवायचं म्हटलं का नको म्हणतो. ऐका, महाराजांनी याला म्हटलं, ज्याला भजन आवडत नाही, ज्याला वारी आवडत नाही, ज्याला कीर्तन आवडत नाही, ज्याला नाम साधन आवडत नाही, पापी आहे पापी. मी नाही तुकोबराय सांगतात, पापिया चांडाळा. हरी कथा नावडे विषयी आवडे गाणे, ज्याला विठ्ठल विठ्ठल. नाम साधना तुमच्या माझ्या जीवनात ज्यांनी रुजवली ती संत आहेत, भाग्यवान आहेत. का ज्यांच्या भूमीत अवताराला आलो आपण, जन्माला आलो ना, ती विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांची भूमी, त्यांची भूमी. खरं तर निवृत्तीनाथ दादांचं नुसतं स्मरण केलं, नुसतं स्मरण केलं. आता करोडो लोक प्रयागला जात आहेत.
कशाला? स्नान करायला तीर्थाचं. पण आपण भाग्यवाने नुसतं विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतलं ना तरी आपल्याला प्रयागला गेल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं ते इथं प्राप्त होतं. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे. हे सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त संतांमध्येच आहे. म्हणून महाराज म्हटले संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा, संतांच्या चरणाला आलिंगन द्या. संतांच्या चरणावरती श्रद्धायुक्त भावानं नतमस्तक झाला तर आपल्या जवळ आपल्याला ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही हरिप्राप्तीशी उपाय करावे संतांचे ते पाय. ओ महाराज म्हटले बस हेच साधने कोणतं तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठोबार टाळी वाजवा भजन करा. स्वातंत्र्य तुमच्या माझ्या जवळ आहे. जन्म मृत्यू नसेल हे शेवटचा मुद्दा आहे. नसेल आपल्या हातात पण जन्म झाल्यापासून मृत्यू येईपर्यंत मधला जो काळ असतो त्याला आयुष्य म्हणतात. हे आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या जवळ आहे. मग असं आयुष्य जगा, असं आयुष्य जगा. आपलं आयुष्य संतांच्या सहवासामध्ये संताविन प्राप्ती नाही हो, संताविन प्राप्ती नाही. सुद्धा सांगतात या जगात तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुमचं माझं जीवन कृतार्थ करण्याचं सामर्थ्य फक्त संतांकडेच आहे. फक्त काय करायचे
आपल्याला त्या संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे. सगळ्या इच्छा पूर्ण होतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. हा मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे, ते संत आहेत. त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं. शेवटचा एक अभंग आपल्याला सांगतो. ज्यांच्या दरबारात आहोत, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा दरबार आहे. नाथ महाराज सांगतात, त्यांचं नुसतं स्मरण केलं ना, काय फायदा होतो. एवढं ऐका फक्त. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 संतांचं नुसतं स्मरण केलं ना, तरी आपल्या जीवनातले सगळे मनोरथ पूर्ण होतात. काय महाराज सांगतात, एवढं सरळ ऐका. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करील अहोरात्री. त्यांचा जप करा. काय करा, फक्त निवृत्ती 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 एवढंच म्हणा. आपल्या गावातलं नाही. हा, विश्वगुरु निवृत्तीनाथांचं स्मरण करा. महाराज म्हटले 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करील अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मसिद्धी सर्व काळ. 4 अक्षरे, किती अक्षरे? 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरोनी भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐसे शिवादी देव बोलिले पुढे. सोपानही 3 अक्षरे, जो जप करील निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कारे. होईल सत्वर जाईजे मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सर्वदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावे. महाराज म्हटले फक्त ही 14 अक्षर आहेत. किती? 14 मोजले ना. आता घरी गेल्या मोजा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. किती अक्षर आहे? 14. ही 14 अक्षर नुसतं म्हटलं तर एवढं पुण्य प्राप्त होतं. पण अलीकडच्या काळात लोक म्हणतात, महाराज आम्हाला काही एवढा वेळ नाही. काही काही तर म्हणतात, महाराज तुमचं बरं आहे, तुमच्याकडून भजन भक्ती परमार्थ होतं, आम्हाला पार मरायला सुद्धा सवड. मरायला सवड काढावं लागते का हो? नाही, सवड नाही काढावं लागतं. तिकडं आपल्यापासून पुढे खानदेशात म्हणे चिंदू महाराज, काय उन्हा उचकी गाया पुचकी. अरे गुचकी लागली तरी माणूस जाऊ शकतो, जातो. मग आपल्याला जरी भजन करायला वेळ नसेल, नका करू. ही 14 अक्षर कानानं ऐका. नाथ महाराजांनी सोपं केलं. 14 ही अक्षरे, जो ऐके न कर्ण विवरे, तया उच्चारीन मुखद्वारे, तया प्रत्यक्ष ज्ञानदेव भेटी देईल. साक्षात ज्ञानोबाराय आपल्याला भेटी देणार. आपला सगळा मनोरथ पूर्ण करणार. हे करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ना, ते संत आहेत. म्हणून आपल्याला संतांचं एकदा भजन करा. हात वर करा. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. जे बिघडलंय ना ते सुद्धा घडेल.
ते सुद्धा बदलेल. प्रारब्धाच्या रेषा बदलण्याचं सद्भाग्य कोणाकडे असेल तर ते संतांकडेच आहे. तेच आपला मनोरथ पूर्ण करू शकतात. म्हणून नाथ महाराज म्हटले, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. श्री गुरु ज्ञानेश्वर आपल्यालाही प्रत्येकाच्या मनात ज्या इच्छा आहेत, संकल्प आहेत, मनोरथ आहेत, हे सगळे मनोरथ आपले पूर्ण होणार, नक्की होणार. कारण आपण स्वानंद सुखनिवासी यादव स्वामी महाराजांचा उत्सव श्रद्धेनं करतायत, त्यांच्या स्मरणार्थ करतायत. नक्की नाथ महाराजांनी सांगितल्यानुसार एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आपलाही मनोरथ पूर्ण होणार. इतक्याच श्रद्धेनं येणाऱ्या काळात हा उत्सव असाच वाढत जावो, वाढत जावो, वाढत जावो. त्याच्याकरिता श्री भगवान परमात्मा, गावातील सर्व ग्रामस्थ, विशेष असणारी गावातील सगळी तरुण मंडळी, या तरुणांकरता जोरात टाळी वाजवा, जोरात वाजवा. कारण खऱ्या अर्थानं संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता, देवाकरता, देशाकरता, धर्माकरता येणाऱ्या काळात या तरुणांची गरज आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एक संघ राहिलं पाहिजे. कशाला? धर्मरक्षणाला. कशासाठी? संत चरणाची सेवा करण्याकरता. त्या स्वामी महाराजांची सेवा आपण सगळी ग्रामस्थ मंडळी श्रद्धेनं करतायत. यथामती यथावकाश धावत्या वेळात 5 मिनिट जास्त झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, खरं तर गोड पवित्र असं वातावरण आपण ग्रामस्थ मंडळी, या ग्रामस्थांच्या माध्यमातून माझे जीवलग आहेत. खरं तर त्यांच्या घरी सप्ताहाला मी पाखवाज वाजवायला आलो 3 दिवस 4 दिवस बरोबर. गंगा पूजनाच्या रामेश्वर दादा, आमचे मच्छिंद्र दादा, हे सगळे अनवट परिवार. आणि म्हणून जो जोडलेला ऋणानुबंध, ते म्हटले ते एकदा भेटायला गुरुकुलला आले. असंच रातचं 9 वाजता आलो भेटायला. आणि म्हणून फक्त त्या प्रेमापोटी इथं येण्याचं. दरानं जाण्यासाठी वेगळी माध्यमं असतात, पण आदरानं जाण्याकरता अशी मोजकी ठिकाणं असतात. माझं भाग्य आहे का स्वामी महाराजांची सेवा मला करण्याची या ठिकाणी संधी आपण सगळ्या तरुणाचं मन नाही पिंगळा म्हणा म्हणून. पिंगळा? हा, ऐका ऐका ऐका. म्हणून ही सेवा माझं भाग्य आहे का मला प्राप्त झाली. कोणामुळं? तर आपण सगळी ग्रामस्थ मंडळी आहे. स्वामी महाराजांची सेवा माझ्याही भाग्यात होती. करविली तैशी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे. ओ पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्या. मी काही खूप मोठा कीर्तनकार नाहीये. मृदंगाची सेवा या माझ्या गुरुबंधूंसारखी करत असताना जे काही श्रवण केलंय ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि पांडुरंगाच्या कृपेनं समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मार्गदर्शनानं आदिवासी तालुका आहे आमचा. आणि जे मी मुद्दा सकाळी मगाशी मांडला, रावण राज, जे आमच्या जिल्ह्यात आदिवासी भागाभागांमध्ये आपल्यासुद्धा पेट सुरगाण्याच्या भागात जर जाल तर तिकडं सुद्धा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे का लोक रामाला मानायला तयार नाही पण रावणाला मानायला तयार आहे. पोरांनी टी-शर्ट छापलेत रावण राज्याचे. हो, रावणाच्या मिरवणुका काढतायत. अशी अवस्था आपल्या भागांमध्ये निर्माण होत चालली आहे. म्हणून त्या आदिवासी भागातल्या गोरगरीब परिवारातल्या जवळजवळ 80-85 विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी गुरुवर्य इंदोरीकर महाराजांच्या मार्गदर्शनानं त्यांचा सांभाळ त्या ठिकाणी करतो आहोत. असेल कोणाची इच्छा तर आपण पाठवू शकता. कधी जून महिन्यामध्ये शिबिर असतं त्यालाही पाठवू शकता. विनामूल्य अशा स्वरूपाची शिबिराची त्या ठिकाणी त्या मुलांना शिक्षण दिलं जातं. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अशा स्वरूपाचं अभिवादन करतो. ज्यांचा अभंग होता ते शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. नाथ महाराज तुम्हाला मला ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग सांगतात. काय सांगतात? बाबा रे, तुम्ही म्हणणार महाराज तुमचं सांगायचं काम आहे, आम्हाला काय ऐकायचं. असे लोक आहेत ना, त्यांचं सांगायचं ऐका. पण आपण जर जे ज्ञान संत वाङ्मयाने सांगितलं ते ज्ञान जर आपण ऐकलं नाही तर नाथ महाराजच सांगतात याच्यात आमचं काय जात नाही, जे जात ते तुमचं जात. काय? ऐका. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही काल, दुसरा येईल, हे जरी नाही काल.
सावध भोवनी देव करा कैवारे मल्हारीची वारी मल्हारीची वारी सांगतात एका जनार्दन यामुचे काय बाजाईल पिंगळा महाद्वारी अरे तो पिंगळा तुम्हाला मला सावध करतो. अरे भाग्यवान आहोत माणसाचा जन्म मिळाला सार्थकता करून घ्या आणि संतांचं चरण धरा नक्की ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मला काही लय गाता येत नाही पण एवढं छान वातावरण जुळलं आणि तुमच्या बरोबर माझा सूर लागला आणि म्हणून खरं तर आपल्या मनापासून मी धन्यवाद सगळ्या गुणीजनांना देईल. अधिक वेळ झालाय आणि मलाही सकाळी पुणे जिल्ह्यातच परत प्रवचन इथं शिकरायचं म्हणून आपल्या सर्वांच्या ठिकाणी रजा घेऊन एखादा शब्द वाक्य चुकीचा गेला असेल तर बुद्धीचा दोष जे बरोबर असेल ते मात्र सर्वांनी संग्रही ठेवा स्मरण करा आणि ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या संतांचं विश्वगुरु निवृत्तीनाथांचं अर्ध्याच मिनिटाचं भजन करून सेवेला पूर्ण करा. सूचना आपल्याला मिळत नाही. मला विश्वास आहे कोणी जागा सोडणार. जो जागा सोडेल तो जागा नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. कोणी उठायचं नाही. आता बघा आपला जीव शेजाऱ्यामध्ये अडकलेला आहे. कोणी उठू नका जोपर्यंत सगळ्या सूचना होत नाही त्याचं पालन आपण करा. विठ्ठल जय जय.